सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. तर प्रकट दिनांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आपला नवीन वर्षाचा दिवस दुसरा आहे, कालच आपली गुढीपाडवा. तर आता सकाळ आपली कामं चालूच आहेत. साफसफाई वगैरे झाली आहे आणि आता चालू आहे माझी तशी रांगोळी भरायचा का कोली पूजा करते. रांगोळी यायची कालची आहे ना, ते मी व्यवस्थित झाडू मारले, ती काही मी काढली नाही. तर इकडं आपण आहे ना कोली पूजा करू. आता सगळं मी सामान आणलं पूजेचा, इकडे सगळं आणलं. आता इथला सगळं साफसफाई करू. काट्यांची भाजी पण झाली आहे माझी कार्तिकीला डब्याला. आणि इकडे चपात्या बनवायला घेते ना, तर चपात्या पण लाटून इकडे ना मी घेतले. आता बाबांना चहा ठेवले, तर चहा घेऊन जाते. आणि चहा देऊन आलो का लगेच कार्तिकीला चपात्या आहेत ना ते बनवून घेते पटापट. आणि कार्तिकीला इकडे सांगते का चपात्या तू पण पलटी कर, पटापट होतील. मग इकडे आईची चालली गडबड बैलांना खायला घालायची. आपली दुपारची कामं पण झालेली आहेत. अर्धी मूर्ती झाल्यात, तर अजून अर्धी राहिल्यात. आणि इकडं राधिकाला 2 लसणाचं कांदा आणलं, तर राधिकाने अख्खा आणून दिला. अर्धवट काम सगळं ऐकून घेत नाही. आणि इकडे बाबांना पण भरपूर लेट भाकर टाकायला येते. तर बाबाही ना लेटच आंघोळ केली, लेट सगळं बाबा लेट चालले ना, तर त्याच्यामुळे बाबांना भाकर पण मी लेट टाकली. आणि मी लाद्या तिकडच्या लाद्या पुसून घेतल्या, इकडची ठेवले पुसायची. इकडे पाणी जागा चेक घाण झाले पाणी, इकडचीच पुसायची ठेवली. आता बाबांना बरं आता भाकर लागेल. बाबा देवळातून येतील आता दिवाबत्ती करून आणि जेवायला मागतील. तर आता जेवणात काय काय बनवले तर तुम्हाला दाखवते. भाकरी पण झाल्या, नाही तर बाबांना भाजी बनवली, डाळ बनवली. बाबांना आवडतं नाही डाळ, त्याच्यामुळे हीच बनवली आता. आणि आईने बनवली चटणी मस्तपैकी लाल लाल. आणि नारळ, ओला नारळ होता ना त्याचे बनवले. इकडे भात पण झाले आपला. आता हा नारळ आहे ना गुढी उभरायला लावलेला, काल फोडले नाही, मस्त लागतं. गावठी नारळ आहे एकदम, नारळ याचा लागतं मस्त, गोड गोड लागतं. आणि इथं ताई आणल्यात आम्हाला कारली, इथं बाजूच्या ताईने त्यांची मस्त कारले आल्या ना, ते कारली आणल्या, ती पण बनवू आपण संध्याकाळची. तर इकडे यांचे कपडे होते धुवायचे हातात. आणि कार्तिकीचे पण नवीन ड्रेस होता आणि माझी पण साड्या वगैरे होत्या, तर ते पण धुवून घेतलं लगेच कपडे. लगेच इकडं आई आवाज द्यायला लागली जेवासाठी, तर पटापट धुवते आणि लगेच जेवायला जाते. वरची पण कामं आवरली सर्व आणि कपडे पण झाले धुवून. आताच होते ना हाताने धुवायचं होते, त्यांना धुवले हातानंच. आणि लाईट पण गेली, तर मशीनचं तर आईनं वालत टाकलं तिकडं त्या साईडला. आणि इकडं होतं ते मी धुवलं सगळं, वालत पण टाकलं. आता जाऊयात जेवायला, तर जेवण करू आणि थोडंसं अंग टाकू आणि व्हिडिओला नंतर व्हिडिओला कंटिन्यू करूया.
तर इकडे पण पूजा होती ना, इथं पण पाया पडलो. आणि इथे 2 दिवस यांना प्राणप्रतिष्ठान चालू आहे का, तर नवीन 2 मूर्त्या बसवल्या. तिकडे 2 मंदिर आहेत ना, हे नवीन बांधले. या साईडला हनुमानचं आहे, या साईडला शनेश्वरचं आहे. तर इथं दर्शन घेतलं आम्ही. आणि तिकडं लेडीजला काही दर्शनाला जाऊन नाही देत, तर आम्ही बाहेरूनच पाया पडलो आणि निघालो. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण आता घरी जाऊया. तर आलतो आम्ही मठावरती, तुम्ही बघितलाच. मी काही पहिल्यांदा शूट नाही केला घरी, डायरेक्ट इकडं आलो. प्रियेश माझा मागे लागलेला, त्याच्यामुळे पटकन मी आलो. आणि आज गर्दी भरपूर आहे इकडं, जामच गर्दी आहे इकडं. तर लाईन चालू आहे, इकडं तर लाईन लागली. आणि आता आपण जाऊया आता घरी. डायरेक्ट आपली गाडी एकदा उभी, एकटी झाल्यावर मुली पण नव्हत्या घरी. आणि संध्याकाळचं वातावरण आहे ना, नवीन मंदिर झाले. प्रियांशला आणलं असतं ना, प्रियांश इथनं निघ नाही लवकर बाबा. त्यावेळेला त्यांनी चांगलं मला रात्र केली, त्याला आणलेला. तर त्याला आणला ना, तो डायरेक्ट जाते ना, झोलण्यानंच बसून राहतो, तो काही येत नाही. आता जाऊया, आपली गाडी आहे तिकडे उभी. आज भरपूर येतात गाड्या, ते एवढे चालू आहे ना, येते जातेच आहेत. कार वगैरे आहेत, तिथं गाडी आपली उभी. घरी. आणि प्रियांशी ना, वेदिकाचं काय चालू आहे? वेदिका काय करायला घेतली तुम्ही? वेदिका काय बैल बनले? इकडे यांची मस्ती चालू आहे मुलांची. तिकडे डस्टरचा काय चालले काय माहिती, आवाज देते. पडला तो, ये 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 आले, ये 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 ये. घरी तर आले. आता आल्यावर काय नवीन काम, उन्हाळ्याला पाणी ठेवते पहिला. तर पाणी वगैरे ठेवते. आणि चहा तर नव्हतं पिऊन गेलो मी, तर चहा पण पिऊन घेऊया आपण, तांदून घेऊया आपण. तर टाईम पण झाला, 6:30 वाजून गेले. आता पटकन भाकरी टाकते. आणि कार्तिकेला जेवायचं आहे, तिला पण भाजी गरम करत ठेवते. पण आले ना, तिला भूक लागली. ती काढता कपडे बाहेरून. पण झाले आताच, आणि भाजी पण झाली. भाजी आज आईने बनवली. तर भरपूर उशीर झाला ना आज भाकरीना. पण झाले आपल्या, आणि भाजी पण झाली मस्तपैकी. आईने मुगाचा बिड्डा बनवले. आणि आज भाकरी नाही ना, भरपूर उशीर झाला. तर मठावर घेतो ना, त्याच्यामुळे टाईम झाला. तिकडनं आलो, तिकडनं नंतर दिवाबत्ती केली. त्याच्यानंतर प्रियांशला जेवण भरवला. म्हटलंही उशीर झाला. आईने भाजी बनवली. आणि तर पाहुणे पण आली ना मगाशी, उन्हावणे दांडल मलीत होतं. तर पाहुणे आली, ती नाक झरिवली. ती आली, आम्हाला काय पेढं घेऊन आली. त्यावेळी काय ठारगाडी घेतले ना, तर ते पेढं घेऊन आले ते बाबा. तर त्याच्यामुळे त्यांना पण ते काही घेतला नाही. पण गेलो, जरा टाईमपास झाला माझा. लगेच भाकरी त्या आईला सांगितलं तुम्हीच घ्या. आता पेढं गेलं, मी चहा पाणी दिलं, तर चहा पण नको देवता. मी आलो आपल्या भाकरी टाकायला. भाकरी वगैरे झाल्या. आता जेवण करू, थोड्या वेळात फ्रेश वगैरे होऊ ना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.